नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा आपला विषय असा आहे की फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्सबद्दल सर मला बेसिक आयडिया द्या की हा बिझनेस काय आहे. तर आपण पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये की एक्झॅक्टली हा बिझनेस काय असणार आहे ते. ओके. तर मित्रांनो, ही आहे फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्सबद्दल बेसिक आयडिया. तर तुम्ही जर नवीन असाल फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट बिझनेस, तर ही तुम्हाला आयडिया असली पाहिजे. ओके. तर सगळ्यात पहिले फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्स ही एक US बेस्ड कंपनी आहे. ओके. ही कंपनी भारताची नाही आहे, ही कंपनी अमेरिकाची आहे. ओके. आणि ही कंपनी एस्टॅब्लिश झाली 1978मध्ये. ओके. तर ही कंपनी 1978मध्ये स्टार्ट झाली आहे आणि हिचे ओनर जे आहे ते आहे मिस्टर रेक्स मॉर्गन. येस गाईज, मित्रांनो, ही कंपनी जी आहे ही प्रायव्हेटली ओन्ड आहे. ओके. ही पब्लिक सेक्टर कंपनी नाही आहे, गव्हर्नमेंट ओन कंपनी नाही आहे. ओके. ही प्रायव्हेटली ओन आहे आणि ओन बाय सिंगल पर्सन आहे. ओके. आणि त्या पर्सनचं नाव आहे, त्यांचं नाव आहे रेक्स मॉर्गन. ओके. येस. आणि मित्रांनो, ही कंपनी जी आहे FMCG प्रोडक्ट बनवते, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स. ओके. असे प्रोडक्ट बनवते. यांचे प्रोडक्ट मेनली जे आहे ते एक तर ॲलोव्हेरा बेस्ड, ओके, ॲलोव्हेरा बेस्ड किंवा हनी बेस्ड. तर हे दोन रॉ प्रोडक्ट्स येऊन कंपनी खूप सारे प्रोडक्ट बनवते. आणि प्रोडक्टचे प्रकार कोणते कोणते आहे? एक तर पर्सनल केअर, स्किन केअर, ब्युटी केअर, होम केअर, हेल्थ केअर. तर मित्रांनो, हे सारे प्रोडक्ट्स कंपनी बनवते जे आपण डेली यूज करतो ते. ओके. आणि हेल्थ केअरमध्ये यांचा वाईड रेंज आहे. ओके. विटॅमिन C, विटॅमिन D, ओमेगा, प्रोटीन पावडर, तुम्ही ज्या सप्लिमेंटचा यूज करता फॉर युअर बॉडी, ओके, तर सगळे प्रोडक्ट्स ही कंपनी बनवते. येस. आणि ही कंपनी फॉलो करते डायरेक्ट सेलिंग मॉडेल. तर डायरेक्ट सेलिंग मॉडेलमध्ये होतं काय की कंपनी जी आहे पेपरमध्ये किंवा TV वरती, रेडिओवरती कधी ॲडव्हर्टाइजमेंट देत नाही. ओके. कंपनी ग्रो करते थ्रू देअर डिस्ट्रीब्युटर्स ओनली. कंपनीचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहे त्यांच्या थ्रूच कंपनी ग्रो करते. येस. तर आपण जे आहे कंपनीमध्ये जॉईन करतो ॲज अ डिस्ट्रीब्युटर, इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर. ओके. तर आपण जॉईन करत नाही कंपनी ॲज अन एम्प्लॉई, कारण फॉरेवर लिव्हिंग प्रोडक्ट्स हा एक बिझनेस आहे. ओके. ही एक जॉब अपॉर्च्युनिटी नाही आहे. ओके. तर आपण कंपनीचे बनतो डिस्ट्रीब्युटर. येस. आणि ॲज अ डिस्ट्रीब्युटर आपलं एकच काम असतं, ते आहे कंपनीचं सेल वाढवून देणं. राईट. तर मित्रांनो, कोणतीही प्रोडक्ट बेस्ड कंपनी जी आहे ती ग्रो कशी करते? जेव्हा प्रोडक्ट विकले जाणार तेव्हा. राईट. तर ही कंपनी पण प्रोडक्ट विकल्यानेच ग्रो होते आणि 175 कंट्रीमध्ये आजकाल डेटला काम करते आहे. ओके. आणि पूर्ण भारतामध्ये ती काम करते 2000 पासून. 1999 आणि 2000 पासून कंपनी भारतामध्ये आली. तेव्हापासून कंपनीला 25-27 वर्ष झालेत कंपनीला भारतामध्ये. ओके. तर मित्रांनो, कंपनी जी आहे, जेव्हा आपण कंपनीचं डिस्ट्रीब्युटर बनतो तर कंपनी आपल्याला इन्कम कधी देईल, आपल्याला पेमेंट कधी करेल? जेव्हा कंपनीला आपल्याकडून फायदा होईल तेव्हाच. राईट. तर आपण जेव्हा कंपनीचं डिस्ट्रीब्युटर बनतो आपलं एकच काम आहे कंपनीचं सेल वाढवून देणं. राईट. तर सेल वाढवायचा एक तरीका आहे, तो आहे प्रोडक्ट विकले जाणं. ओके. पण या कंपनीमध्ये आपण डिस्ट्रीब्युटरची टीमही बनवू शकतो. ओके. आपण स्वतःचा डिस्ट्रीब्युटर असणारच आहे, पण आपली पण टीमही बनली तर त्या डिस्ट्रीब्युटर्सनी पण कंपनीला फायदा होतो. तर कंपनी म्हणते की प्रत्येक तुम्ही डिसेंबर 1 ते डिसेंबर 31 तुमच्या टीममध्ये एवढे लोक आले, एवढ्या लोकांनी एवढे प्रोडक्ट बाय केले, तुमच्या कस्टमरने एवढे प्रोडक्ट बाय केले, तर सगळ्यांचा मला एवढा प्रॉफिट झाला आहे, तर तुम्हाला आम्ही एवढं कमिशन, एवढं तुमचं अर्निंग होईल डिसेंबर महिन्याचं. ओके. तर जानेवारी 9 तारखेला मला ईमेल येईल, जानेवारी 15 तारखेला मला बँकेत पैसे येतील. ओके. तर हा प्युअरली कमिशन बेस्ड बिझनेस आहे. ओके. प्रोडक्ट विकले गेले तर मला अर्निंग होईल, टीममध्ये कोण जॉईन झालं आणि त्या व्यक्तीने प्रोडक्ट बाय केले तर मला अर्निंग होईल. ओके. तर प्युअरली आपल्याला बोनस त्यावर डिपेंड करतं. ओके. तर हे दोनच प्रकार आहे फॉरेवर लिव्हिंगमध्ये अर्निंगचे, एक तर प्रोडक्ट रिटेलिंग आणि सेकंड जे आहे टीममध्ये जॉईनिंग. येस. तर मित्रांनो, मी कंपनीचा एक डिस्ट्रीब्युटर आहे. मी 3 वर्ष हा बिझनेस करत आहे. ओके. आणि जर तुम्ही पण जॉईन करता माझ्या टीममध्ये तर तुम्ही पण बनता इंडिपेंडंट डिस्ट्रीब्युटर. कंपनी बोलते की तुम्हाला ID जो आहे तो ॲक्टिवेट करावा लागतो. ओके. आणि मित्रांनो बघा, जेव्हा आपण नवीन डिस्ट्रीब्युटर जॉईन करतो कंपनीला, ओके, जॉईनिंग कम्प्लिटली फ्री आहे. ID बनतो कम्प्लिटली फ्री, IDला काही चार्ज नाही आहे. ओके. पण एकदा ID बनला की आपल्याला ID ॲक्टिवेट करावा लागतो. आणि ॲक्टिवेट कसा करायचा? कंपनीकडून कमीत कमी ₹5,000चे प्रोडक्ट बाय करून. येस. ही कंपनी पॉलिसीमध्ये क्लिअर लिहिलं पण आहे. ओके. .3.04 मध्ये लिहिलं आहे. ओके. कंपनी पॉलिसीमध्ये की तुम्ही ₹5,000चे प्रोडक्ट जेव्हा बाय करता तेव्हा तुमचा ID होतो ॲक्टिवेट. येस. तर तुमचा एकदा ID ॲक्टिवेट झाला की मग आम्ही तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग मिळते की कंपनी काय आहे, प्रोडक्ट काय आहे, प्लॅन काय आहे. मग तुम्ही प्रोडक्ट रिटेलिंग करू शकता, तुम्ही लोकांना जॉईनही करू शकता आणि तुम्ही त्यांना ट्रेनिंग देऊ शकता. असं आहे. ओके. अशीच तुमची ही टीम वाढते
की तुमची टीम वाढली की तुम्हाला पण अर्निंग होते, कंपनीला पण प्रॉफिट होतो अँड येस असा बिझनेस वाढतो हा. येस, तर मित्रांनो ही आहे बेसिक इन्फॉर्मेशन फॉरएव्हर लिव्हिंग प्रोडक्ट्सबद्दल. तर तुम्हाला अजून काही क्वेरी असतील रिगार्डिंग कंपनी ओके किंवा ऑनलाईन मार्केटिंग किंवा आमच्या टीमची कामाची पद्धत ओके, तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता किंवा माझा नंबर मी वर दिला आहे, तुम्ही त्यालाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. येस, तर मित्रांनो भेटूया अशा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.